HDFC चिपळूण शाखेत कार्यरत 33 वर्षीय युवक काल दुपारी 3 वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची नोंद शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. मुकुंद मुरलीधर पालांडे असे त्याचे नाव असून ते अलोरे गावचे रहिवासी आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी त्याने स्वतःच्या हाताने 4 पानी पत्र लिहिले असून HDFC चिपळूण शाखेतील 4 जणांची आपल्या आत्महत्येस जबाबदार म्हणून नावे नोंदवली आहेत. 2 दिवसापूर्वी चिपळूण वीरेश्वर तलाव येथे त्याला काही तरुणांनी मारहाण केली. ओळखीच्या पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवल्याचा उल्लेख या पत्रात केला आहे. आपणास मानसिक त्रास आणि ब्लॅकमेल केल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याने त्याने म्हटलंय. शिरगाव पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी काल रात्री 8:30 पर्यंत कोळकेवाडी येथील कॅनल नजीकच्या भागात दुचाकी आढळली. आज सकाळी चिपळूणहून बोट आणून शोध मोहीम सुरू आहे. त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी. आलोरेमधील मुकुंद मुरलीधर पालांडे हा युवक HDFC बँकेमध्ये कामाला होता. काय प्रकार घडला, सुसाईड नोट लिहिली, त्यानंतर कालपासून तो बेपत्ता आलेला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया. त्याची मामा आपल्याबरोबर राहुल शिंदे आपल्याबरोबर काय सांगतात. काल 2:30 वाजता तो घरातून बाहेर पडला. त्याच्यानंतर 2:45 किंवा 3:15 नंतर काही आपल्या घरातल्यांना त्यांनी मोबाईलवरती सुसाईड नोट पाठवल्या. त्याच्यानंतर 3:15 नंतर ज्यावेळेस मोबाईलवरती त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला तर कॉल लागत नव्हता. त्याच्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या समोर आल्या. त्याच्यानंतर त्याचा मोबाईल हे म्हणजे लोकेशन हे केलं. त्याच्यानंतर हे लोकेशन हे दाखवलं TRT म्हणून. कुठलं TRT? हे आपलं कोळकेवाडी TRT. काय नेमकं त्या सुसाईड नोटमध्ये थोडक्यात उल्लेख काय? सुसाईड नोट म्हणजे थोडासा त्याचा बँकिंगचा विषय आहे. जो तिथं कामाला होता त्या बँकेच्या थोड्या अधिकाऱ्यांबरोबर त्याचं थोडंसं काही विषय झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुसाईडमध्ये त्या काही लोकांची नावं मेन्शन केलेत. पण हे गोष्टी समोर ज्यावेळेस ह्या गोष्टी तो सापडेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतील त्या पुढे गोष्टी येणारच आहेत. सकाळपासून या ठिकाणी बोट फिरते. काय शोध मोहीम? शोध मोहीम आपले 11 वाजता थोडंसं लेट झालं की 11:30 नंतर आपली शोध मोहीम चालू झाली. आता बोट आपण धरणामध्ये सोडले. पोलिसांकडून सहकार्य मिळतंय? हां, पोलीस स्टेशनमधून सहकार्य मिळतं आहे. पण आता कसं झालं आहे, आता बोटने तर चेकिंग चालू आहे. पण एक आपल्याला GPS ट्रॅक म्हणून त्याचा मोबाईल ट्रॅक करणं हा गरजेचा आहे. पण तो ट्रॅक करणं हा कालचाच विषय होता. पण तो अजून तर ट्रॅक झालेला नाही आहे. काय वाटतं नेमकं काय नेमका प्रकार घडला असेल? ह्याने या गोष्टी जे केलेल्या आहेत त्यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? कारण म्हणजे आता त्याचा बँकिंगचाच विषय आहे एक थोडासा. त्याच्यानंतर बाकीचे विषय हे थोडेसे समोर येतीलच काही ह्याच्याने. जर समजा आता काय झालं असेल, घडलं असेल तर त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पुढेच येणारच आहेत. तुम्हाला माहिती मिळाली त्यानंतर ह्या ठिकाणी मोटरसायकल सुद्धा आपल्याला मिळाली होती का? हो, आता ह्या ब्रिजवरती मोटरसायकल त्याला आम्हाला संध्याकाळी सापडली. चप्पल वगैरे, बाकी मोबाईल वगैरे? नाही, बाकी काही तर सापडलं नाही. मोबाईल नाही, चप्पल नाही किंवा त्याची कॅप होती, ते काहीच सापडले नाही. असं काय वस्तू काही सापडली नाहीत आपल्याला. पण तो इकडे येण्यापूर्वी किंवा या ठिकाणी येण्यापूर्वी घरामध्ये काय गेला होता, काय कॉन्टॅक्ट? हा, घरातूनच तो 2:30 वाजता बाहेर पडला. आलोऱ्यामधून? घरी सांगितलं त्याने, मी पोपीला जातोय, अर्धा तासात घरी येतो म्हणून. जेवण वगैरे केलं होतं काय? असं तर ते काय आपल्याला माहीत नाही, कारण की आम्ही सगळे कामावरती होतो. आम्हाला समजल्यानंतर आम्ही 4-4:30 नंतर आम्ही सगळे निघालो. थोडासा विलंब झालाय तपास शोध मोहिमेला असं वाटतं? हां, असं जर बोललात तरी विलंबच झालेलाच आहे. 4:30-5ला आपण 7 हां, तपास यंत्रणा थोडीशी स्लोमध्ये चालू झाली. आपण पाहिलं या ठिकाणी तपास यंत्रणा पूर्ण स्लो चालले आणि ह्याच ठिकाणी बघतोय ह्या ठिकाणी कोळकेवाडी धरण आहे आणि ह्या TRT मधलं आता TRTच्या ह्या ठिकाणी गाडी सापडली होती आणि गाडीनंतर पोलीस या ठिकाणी आले, नातेवाईक आले आणि नातेवाईकांनी शोध मोहीम सुरू केली. आज सकाळी 11:30 वाजता बोट आली. चिपळूण बोटीच्या माध्यमातून पूर्णपणे पट्टा जो आहे तो पिंजून काढण्यात आला. ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा आता हे सगळं शोध कार्य सुरू आहे. आता नेमकं पुढे झालंय काय हे मात्र अद्याप सांगणं कठीण आहे, कारण आता शोध मोहीम सुरू आहे. मुकुंद मुरलीधर पालांडे याच्यावर पुढे नेमकं काय घडलंय हे सांगणं अद्याप कठीण आहे. कॅमेरामॅन साहिल शेख, निसार शेख, नवराष्ट्र चिपळूण.